श्रावण महिना सुरू झाला की वातावरण बदलून जातं. सगळीकडे हर हर महादेवाचा जयघोष, शिवमंदिरामध्ये भक्तींची गर्दी, सोमवारचे उपवास, शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र आणि फुलांची पूजा. पण मंडळी, श्रावणात काही गोष्टी करू नयेत, अशा आपल्या धार्मिक परंपरेमध्ये मान्यता आहे. यातील काही गोष्टींचा संबंध श्रद्धेशी आहे, काहींचा संबंध शिस्तीशी आहे, तर काही परंपरा मागे ऋतू आणि जीवनशैलीशी संबंधित कारणही असू शकतात. पण प्रश्न असा आहे, या 10 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि श्रावणात त्या का टाळल्या जातात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रावणात चुकूनही या 10 गोष्टी करू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या नियमाचा संबंध थेट आपल्या मनाशी आणि माणुसकीशी जोडलेला आहे. तर चला सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. शिवपूजा करताना मनात द्वेष ठेवू नका. मंडळी, श्रावणात आपण महादेवाची पूजा करतो, शिवलिंगावर पाणी अर्पण करतो, बेलपत्र अर्पण करतो, ओम नमः शिवायचा जप करतो. पण धार्मिक परंपरेनुसार पूजा करताना मन शांत आणि स्वच्छ ठेवण्याला विशेष महत्त्व दिले जाते. आपण मंदिरात जाऊन पूजा केली आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष, राग किंवा अशी भावना ठेवली तर पूजेचा खरा उद्देश आपण विसरतो. भगवान शिव हे वैराग्य आणि शांततेचे प्रतीक मानले जातात. म्हणून श्रावण महिन्यात फक्त बाहेरची पूजा न करता मनाचीही पूजा करा. राग कमी करा, द्वेष कमी करा, अहंकार कमी करा. नियम क्रमांक 2. शिवलिंगावर काहीही अर्पण करण्याआधी परंपरा जाणून घ्या. श्रावण महिन्यात अनेक लोक शिवलिंगावर विविध वस्तू अर्पण करत असतात, जसे की पाणी, दूध, बेलपत्र, फूल, फळे इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची पद्धत सारखी नसते. वेगवेगळ्या ठिकाणी संप्रदायामध्ये आणि मंदिरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आढळतात. म्हणून सोशल मीडियावर एखादी गोष्ट पाहून ती लगेच खरी मानण्यापेक्षा आपल्या घरातील किंवा मंदिरातील परंपरा जाणून घेणे योग्य आहे. विशेषतः मंदिरात कोणती वस्तू अर्पण करायची किंवा करू नये याबद्दल मंदिराच्या नियमाचे पालन करा. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. नियम क्रमांक 3. श्रावणातील उपवास शरीराला त्रास होईल इतका करू नका. श्रावणात अनेक भक्त सोमवारचा उपवास करत असतात. उपवास हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे, पण उपवास म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे नव्हे. काही लोक दिवसभर खात पीत नाहीत, काही लोक फक्त पाणी पितात, तर काही लोक फळाहार करतात. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असू शकते. म्हणून धार्मिक व्रत करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. कारण देवाला भक्ती हवी असते, पण स्वतःला त्रास देणे नाही. नियम क्रमांक 4. श्रावणात मांसाहार टाळण्याची परंपरा. श्रावणात अनेक हिंदू कुटुंबियांमध्ये मांसाहार टाळण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. श्रावण हा साधना, उपवास आणि सात्विक जैन जीवनशैलीचा काळ मानला जातो. त्यामुळे अनेक भक्त या काळात शाकाहार स्वीकारतात. याकडे मांसाहार केला तर नक्की अनर्थ होतो अशा भीतीच्या स्वरूपात पाहण्याची गरज आहे. ही मुख्यतः धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही श्रावणात मांसाहार टाळत असाल तर श्रद्धेने, स्वइच्छेने टाळा आणि इतरांच्या आहाराबद्दल द्वेष करू नका. नियम क्रमांक 5. श्रावणात निसर्गाची हानी करू नका. मित्रांनो, हा नियम खूप महत्वाचा आहे. श्रावण म्हणजे पावसाळा, निसर्ग हिरवागार होतो, झाडांना नवीन पालवी येतात, शेतीमध्ये नवीन पिकांची सुरुवात होते. अशा काळात झाडे तोडणे, पाण्याचा अपव्यय करणे किंवा पर्यावरणाला नुकसान पोहोचवणे हे टाळणे ही खरोखर चांगली गोष्ट आहे. आपण भगवान शिवाची पूजा करतो, पण त्याच वेळी निसर्गाची नासाधूस केली तर आपल्या श्रद्धेला काय अर्थ? म्हणून या श्रावणात एक झाड लावा, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा, पाणी वाया घालू नका आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. निसर्गाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. नियम क्रमांक 6. श्रावणात मद्यपान आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करा. श्रावण हा संयमाचा महिना मानला जातो. त्यामुळे अनेक धार्मिक परंपरांमध्ये या काळात मद्यपान आणि विविध व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. याचा सुंदर अर्थ आहे. आपण एखाद्या गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकतो का? आपल्या सवयीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो का? हा स्वतःला विचारण्याचा काळ आहे. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यसनाचा सोडायचे असेल तर श्रावण हा त्यासाठी सकारात्मक सुरुवात करण्याचा काळ ठरू शकतो. महादेवाची पूजा करा, पण त्याचबरोबर स्वतःच्या वाईट सवयीवरही विजय मिळवा. नियम क्रमांक 7. खोटं बोलणं आणि फसवणूक करणं टाळा. मंडळी, हा नियम फक्त श्रावणासाठी नाही तर प्रत्येक दिवसासाठी आहे. पण श्रावणात धार्मिक साधना करताना सत्य आणि सदाचाराला महत्त्व दिलं जातं. समजा तुम्ही सकाळी मंदिरात गेलात, महादेवाला पाणी अर्पण केलं आणि त्याच दिवशी एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली, तर आपण देवाची पूजा करूनही देवाच्या शिकवणीचा विसर पाडला नाही का? म्हणून या श्रावणात एक संकल्प करा. खोटं कमी बोला, फसवणूक करायची नाही, दुसऱ्याचा हक्क हिसकावून घ्यायचा नाही, कारण खरी भक्ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. नियम क्रमांक 8.
दुसऱ्याच्या श्रद्धेची खिल्ली उडू नका. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. कोणी उपवास करतो, कोणी करत नाही. कोणी मंदिरात जातो, कोणी घरीच पूजा करतो. कोणी मंत्रजप करतो, तर कोणी ध्यान करतो. आपली श्रद्धा दुसऱ्यावर लादण्याची गरज नाही आणि दुसऱ्याची श्रद्धा चुकीची म्हणून त्याची खिल्ली उडवणेही गरजेचे नाही. श्रद्धा ही वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणून श्रावणात भक्ती करताना स्वतःची श्रद्धा जपा आणि दुसऱ्यांच्याही श्रद्धेचा आदर करा. नियम क्रमांक 9. श्रावणात अफवा आणि अंधश्रद्धा पसरवू नये. हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा नियम मानला जातो. सोशल मीडियावर श्रावण महिना सुरू झाला की अनेक संदेश फिरतात. हे केलं तर महादेव नाराज होतील, हे केलं तर घरात संकट येईल, आज रात्री हे नक्की घडणार, अशा अनेक गोष्टींची कोणत्याही विश्वसनीय माहिती नसते. म्हणून प्रत्येक संदेश लगेच पुढे फॉरवर्ड करण्यापेक्षा धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक ठेवा. श्रद्धा आपल्याला चांगलं कर्म करण्याची प्रेरणा देऊ शकते, पण भीती निर्माण करून एक गोष्ट मानायला लावणे योग्य नाही. म्हणून श्रावणात एक संकल्प करा, मी एकही गोष्टीचा प्रचार करणार नाही आणि सत्य तपासेन. नियम क्रमांक 10. हा क्रमांक सर्वात महत्वाचा आहे आणि आता शेवटचा म्हणजे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे 10. मंडळी, श्रावणात तुम्ही कितीही पूजा केली, कितीही अभिषेक केले, कितीही मंत्र म्हटले, पण जर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुमच्या समोर आला आणि त्याला तुम्ही मदत केली नाही, दुःखी व्यक्ती तुमच्या समोर आली, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्या भक्तीचा काय अर्थ? भगवान शिवांना करुणेचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. म्हणून श्रावणात एखादी गरजू व्यक्तीला अन्न द्या, एखाद्याला पाणी द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा. पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवा, एखाद्या दुःखी व्यक्तीची 2 शब्द प्रेमाने बोला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकी जिवंत ठेवा. मंडळी, श्रावण म्हणजे फक्त उपवास नाही, श्रावण म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, श्रावण म्हणजे फक्त शिवलिंगावर पाणी अर्पण करणं नाही. श्रावण म्हणजे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न, राग कमी करण्याचा प्रयत्न, अहंकार सोडण्याचा प्रयत्न, वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न, चांगलं बोलण्याचा प्रयत्न, चांगलं वागण्याचा प्रयत्न आणि इतरांच्या जीवनात थोडं सुख आणण्याचा प्रयत्न होय. तर मित्रांनो, आज आपण श्रावणबद्दल 10 गोष्टी, नियमांबद्दल जाणून घेतल्या. यातील अनेक गोष्टी या धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत. त्यामुळे भीतीपोटी नव्हे, तर श्रद्धा आणि संयम चांगल्या जीवनशैलीची भावनेने पाळा. या श्रावणात महादेवाकडे संपत्ती मागण्यापेक्षा चांगले विचार, यश मागण्यापेक्षा योग्य मार्गावर चालणारी शक्ती मागा आणि संकट दूर करण्यापेक्षा संकटांना समोर जाण्याचं धैर्य मागा. कारण महादेवाची खरी भक्ती म्हणजे फक्त कपाळावर भस्म लावणे नाही, तर मनातील अहंकाराची राख करणे होय. म्हणून या श्रावणात एक संकल्प करूया, वाईट सवयी सोडूया, माणुसकी जपूया, निसर्गाचे संरक्षण करूया आणि मनापासून म्हणूया हर हर महादेव. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नामस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. जय भोले.